नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यूपॉन स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोपाळदीप हाईट्स, मिठागर रोड, मुलुंड पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या मयुरा राहुल बाणवली या वहिनींना भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हॅलो, नमस्कार. नमस्कार. ह्या उखाण म्हणता म्हणता आत्ता म्हणता वेळ झाली होम मिनिस्टरची. बांदेकरांचे स्वागत करतो राहुल व मयुरा, मी मुलुंड. अरे वा, त्या ओळख करून सगळे. येस, हे माझे मिस्टर राहुल बाणवली. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. ही माझी आई. बर. माझे बाबा. नमस्कार. ही माझी बहीण आणि ही नमस्कार. तिची मुलगी. हो. ती माझी नणंद, नमस्कार. तिचा मुलगा. ही माझी नणंद. नमस्कार. ह्या माझ्या मावस सासूबाई. ही नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. आणि अजून मागे पण मावस सासूबाई आहे ही मंडळी. आणि ही आमच्या गोपालदीप मध्ये हो, हो, हो. मंडळी. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? पनवेलचं. पनवेलला कुठे? पनवेलला ओल्ड पनवेल पायोनियर सोसायटी. तुम्ही काय करता? माझाही बिझनेस आहे आता, कसला हो? फूड व्हॅनचा. अरे वा, चांगला आहे. हो. का हो करावं असं वाटलं असं? MA झाल्यानंतर मला असं वाटलं की नोकरी वगैरे करण्यापेक्षा ज्या माझ्यात काही जे मला आधीपासून करायचं होतं त्यासाठी मी मेहनत करत होते आणि लोकांना मला असं वाटलं की पोळी भाजी, आपले महाराष्ट्रीयन पदार्थ ह्याची गरज भासते. सो त्यानुसार मी ठरवलं की आपण एक पोळी भाजीची व्हॅन सुरू करूया, फूड व्हॅन. कारण गाळा घेणं, लोकांसाठी आपण थांबणं, म्हणजे कस्टमर आपल्याकडे यावं म्हणून थांबणं, त्यापेक्षा आपणच कस्टमरकडे जावं, त्यांच्या एरियात आपण एक चालती फिरती फूड व्हॅन सुरू करावी, अशा कल्पनेने मी ती फूड व्हॅन सुरू केली. किती वर्ष झाली हो लग्नाला? 1.5 वर्ष. गप्पच आहात? नाही आहे, बुद्धी बोलताना मध्ये नाही बोलायचं. का असं? असंच बोलू दे तुला पूर्ण स्वागत. दहशत आहे का तुमची? नाही, एटिकेट्स आणि मॅनर्स असतील मे काय? की मध्ये बोलायचं नाही कोणाच्या पण असं. तुम्हाला एक माहिती आहे का, वाक्यामध्ये एक फुल स्टॉप पण येतो कधीतरी. ते बिचारे वाट बघतायत फुल स्टॉपची. तुमचं बालपण? मुलुंडमध्ये पूर्ण. मुलुंडमध्ये. इथेच? येस, मुलुंडमध्येच. आई बाबा काय करायचे? आई बाबा आधी मेडिकल कंपनीत MR होते. बर. आणि गेले 20 वर्ष आई पोळी भाजी केंद्र हाच व्यवसाय आहे. आमचाही हाच व्यवसाय आहे. आणि आता मुलुंडमध्ये पोळी भाजी केंद्र आणि हॉटेल्स. नाही, सासूबाईंपासून हे पोळी भाजीचं आहे. हो, माझ्या आई आणि तिच्या आई. हो, दोघांची आई. म्हणून तुम्ही पोळी भाजली? हो, असं म्हणू शकता. कसं जमलं? नक्की काय? काय म्हणजे तुम्हाला काय पोळीबद्दल नाही विचारलं? ढोल ताशाची स्पर्धा भरवली होती ह्यांनी मुलुंडमध्ये. बरं. मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या तर्फे, आणि आमचं पनवेलमध्ये ढोल पथक होतं. तर मी ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक रूल्स आणि रेग्युलेशन्स आम्हाला पार्टिसिपेट करायचं होतं, म्हणून मी फोन केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही बोलत गेलो. कारण सेम बिझनेस असल्यामुळे काही गोष्टी ज्या होत्या त्या सेम होत्या. कधी मला गरज मला लागायची. सांगा, त्यापूर्वी एकमेकांना बघितलं नव्हतं? नाही, फोनवरच बोलत होता? फोनवरच बोललो. मग एकदम फोनवरून ढोल ताशाचा विषय होता की नाही? तुमचं कशासाठी फोन केला होता तुम्ही? मी ढोल ताशासाठी केला होता. त्याच्यात पोळी भाजीचा काही विषय नाही ना? नाही. नंतर हळूहळू ते जसं आपण विचारतो की समवयीन असल्यामुळे काय बिझनेस आहे किंवा काय हे करता, कोणी विचारलं? ऑफकोर्स त्यांनी. तुमच्याकडे किती एंट्री आल्या होत्या तेव्हा? टोटल स्पर्धेसाठी विचारतो. मुंबईतून 20 पथकांच्या एंट्री आलेल्या. किती? मुंबईतून 20 पथकांच्या. 20. मुंबई पनवेलची किती होती पथकं? 4. सगळ्यांबरोबर व्यवसायाबद्दल बोलला? नाही, मला माहिती नाही, म्हणजे नियमावलीत असं नाही. फक्त हिच्याच बद्दल नंतर ओळख वाढल्यानंतर विचार. नाही, पण त्यापूर्वी बघितलं होतं एकमेकांना? नाही. फक्त फोनवर? एकदाच फोनवर बोलणं आलं होतं आणि मग पथकाच्या माध्यमातून ओळख झाली जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा. तुम्ही त्या ढोल ताशा पथकांच्या नियमांसाठी यांना फोन केला? येस. काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नाही? म्हणजे ढोल ताशाचे हे सुद्धा फायदे ते मला आज पहिल्यांदा कळले. बरं, मग पुढे काय झालं? पहिल्यांदा तर तुम्ही फोन केला, दिवस पहिला फोन करेल, दिवस दुसरा त्यांचा फोन आला
आणि तुम्ही आहात की नाही, तुमची एंट्री आहे की नाही हे आधी पहिलं विचारलं आणि मग नंतर आमची नॉर्मल बोलणं चालू होतं. चालू झालं. Yes. पण तुम्ही मग भेटला कधी पहिल्यांदा? मुलुंडमध्ये जेव्हा स्पर्धा होती पहिली, त्यावेळेला ती पहिली भेट झाली आणि त्याच्यानंतर मग ती स्पर्धा पुढे राज्यस्तरीयपर्यंत आणायचे. ती स्पर्धा राज्यस्तरीय लेवलला पहिली आपण एक ऑर्गनाईज केली होती आणि राज्यस्तरीय पर्यंत पनवेल पथक पुढे पुढे गेलं. पनवेल पथक पुढेही गेलं आणि कोइन्सिडन्सली ते पहिलंही आलं. असं नसतं काय. असं कधीही काही नसतं. हे आता मला कळायला लागलंय काय आहे. आज इतर ज्या पथकांनी भाग घेतला होता, पण बरं झालं ना, म्हणून आता ढोल इतक्या सुरात वाजतो. हो की नाही? किती वर्षापूर्वीच आहे? 2015 साली स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा झाली आणि आता 18 मध्ये. आणि मग काय झालं, तिथून ओळख वाढली. येस, तिथून ओळख वाढली हा. आणि मग नंतर त्यांनी मला विचारलं. म्हणजे कधी स्पर्धा संपल्यावर? सगळं झालं, आम्हाला बक्षीस मिळालं रायगडावर. त्याच्यानंतर विचारलं की असं असं आहे तर तुझं काय म्हणणं आहे. मी म्हटलं की मी आई वडिलांशी बोलून तुला सांगेन. आज्ञाधारक मुलगी आणि जावई. मग काय झालं, होकार आला तेव्हा? हो, थोड्या दिवसांनी आला होकार. कारण दोघांनी विचार केला होता की दोघांचे फील्ड सेम आहेत, दोघांनाही जे करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात दोघेही एकमेकांना साजेसे आहोत आणि आताही तेच कंटिन्यू आहे की दोघेही एकमेकांना. चेहऱ्यावर लाली आली आज जास्त. सगळ्या आठवणी आठवताना ना इतका गोड चेहरा झालाय ना आज. काही लपवलेलं नाही ना आज. काहीच नाही. बिंदास्त जे काय असेल अगदी, ते अगदी. आपण दोघे समोरासमोर आहोत. आणि मग फायनली घरी कळलं जेव्हा, घरी कसं कळलं मग? मी माझ्या घरी तर सांगितलंच की असं असं, कारण तेही बघत होते असं. म्हटलं मी असं असं मुलगी बघितली आहे आणि मी विचारले तर आपल्याला एकदा जायचं आहे. आणि तिनेही घरी तसं सांगून ठेवलं होतं. मग काय प्रतिक्रिया? ठीक आहे, ते म्हणाले आम्ही माहिती काढू, आम्ही बोलू मुलाशी वगैरे आणि आई वडिलांशी आणि मग आपण ठरवू. बरोबर. आणि मग बोलले मुलाशी. येस. जावई त्रिगुणीच आहे, हो ना? हो, हो. त्यांनाच विचार. काय होतं असं त्यांच्यामध्ये, सांगा ना. कारण कसं आहे की ढोल ताशा पथक, हजारो मुलं, हजारो इतक्या जणांचा संपर्क असतो, पण असं काय होतं यांच्यामध्ये बिग बाळी आणि त्या व्यतिरिक्त? मी एक्स्ट्रोवर्ट असल्यामुळे आणि सोशल असल्यामुळे मला सोशल नवराच हवा होता. आणि दुसरी गोष्ट अशी होती की बिझनेस मधलाच हवा होता मला, जॉब करणारा नको हवा होता. कारण माझा स्वतःचा बिझनेस आहे, सो त्या ह्याच्याने मला तो हवा होता आणि निर्व्यसनी हवा होता. आणि त्या मेन बेसिक गोष्टी होत्या. पण आता ती स्पर्धा बंद केली का? नाही नाही, चालू आहे ना, पथकं चालू आहे. ती शासनाची स्पर्धा होती आणि ते coordinator होते. 2015ला 1 वर्ष झालं, आता पुरे. नाही नाही, असं परत नाही, नाही ढोल ताशा. आता काय वाजायची ते घरात वाजतील. नाही नाही नाही. नाही, पण खूप छान, दोघांनाही खूप शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदात राहा. आणि त्याही पलीकडे जाऊन यानंतरचा जो पहिला खेळ आहे, या खेळामध्ये तुम्हाला किती बक्षीस मिळणार ते मी बघतो. त्या 4 चिठ्ठ्या याच घरात लपवलेल्या आहेत, त्या घेऊन यायच्या. वेळ 1 मिनिटाची. बघूया काय होणार या खेळात. उभयचर प्राणी. तुम्ही सांगू शकता कुठे काय? तुम्ही देऊ नका, कोणी द्यायचं नाही. दिलं की बाद. 15 सेकंद झालेली आहेत. वेळ 1 मिनिटाची. 20 सेकंद झाली. कान्हा वाजवी बासरी. नाणं खणखणीत वाजलंच पाहिजे. 40 सेकंद झाली. 20 सेकंद राहिलेली आहेत. नाणं खणखणीत वाजलंच पाहिजे. 10, तिकडे आहेत. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, स्वप्नात पाहिली राणीची बाग. 2. स्वप्नात पाहिलेली एक. राणीची बाग. वेळ स्वप्नात पाहिलेली राणीची बाग. संपली. त्या संपूर्ण वाक्यामध्ये एक शब्द असा असतो की ज्या ठिकाणी त्या एवढ्याशा घरामध्ये या 4 गोष्टी लपवलेल्या असतात. आणि त्यामधली राणी ठेवा बाजूला, पण बाग तर होती ना. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. दुसऱ्या चिठ्ठीसाठी चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. तिसरी सुद्धा चिठ्ठी मिळाली आणि ती चांदीची तुळसही मिळाली. थँक्यू.
चौथ्या ठिकाणी पोहोचल्या असत्या तर तिथे ती चांदीची अन्नपूर्णा त्यांची वाट बघत होती. वैद्यना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट. नमस्कार. बरं, तुमच्याबद्दल तुमच्या मागे कधी वाईट बोलतात का हो? बोलत असतील पण नाही बोलत हा जनरली. विश्वास आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही बोलत. हा, नाही बोलत. मग एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर स्पष्ट सांगतील असं वाटतंय? हो सांगतील. मनात काही ठेवणार नाही, नाही जे काय ते बोलून टाक. बोलून टाक. तुमच्यासारखंच. हो तुमच्या बाबतीत काय? सेम. जे काय ते स्पष्ट बोलतील. याच्यापैकी काही जणांनी आरोप केलेत तुमच्यावर. मी नावं नाही सांगणार. चालेल. आणि तुम्ही सुद्धा कोणी चेहरे असे ठेवायचे की त्यांना कळलंच नाही पाहिजे की कोणी आरोप केलाय. पहिल्या चिठ्ठीत 5 आहे, तेवढ्या 5. हा, येस. मुद्दाम दाखवले म्हणजे हे वाटतात तर तसं नाही. साधे नाहीयेत. यांचा आरोप आहे उशिरा उठता, हा, मिस्टरांवर खूप ओरडता, एखादं काम सांगितलं तर त्याचा कंटाळा करता, आणि घरात आवराआवर करायला फारशी आवडत नाही तुम्हाला. सगळे खरेत. हा? सगळे खरेत. बरं, तुम्हालाही मान्य आहे? ओरडत नाही. एक मिनिट, जीव- आपण ऍडव्होकेट नाही आहात. नाही, नक्कीच नाही. हे आरोप मान्य आहे का? हो, मान्य. म्हणजे मनात तुमच्या चेहऱ्यावर आता हे एक्सप्रेशन होते, मान्य केलं तर प्रॉब्लेम, नाही नाही. बाजू घेतली तर थोडा तरी मी सुटू शकतो. हो, तर तसं नाही. काय आरोप मान्य? मान्य. ह्याला तुम्ही आज सगळ्यांना बोलवलं की नाही? हो कार्यक्रमात यावं, त्यांनी तुम्हाला शुभेच्छा द्या म्हणून बोलवलंय ना? हो. सूड उगवल्यासारखे आरोप केले. इंटरेस्टिंग आरोप आहे. स्वयंपाक करायला प्रचंड आळस करता. नाही. लिखित आहे माझ्याकडे, लिखित. कोणतरी बाहेरच्यांनी लिहिला असेल हा. ही एक चिठ्ठीच मी शेवटी दाखवणार आहे. मिस्टरांवर खूप ओरडता. तसे मला इन्स्ट्रक्शन्सच दिलेत त्यांच्या आई वडिलांनी. काय? कारण तू त्याला ऐकायला सांगायचंस तुझं, कारण तो आमचं ऐकत नाही कधी कधी, त्यामुळे तूच सांग. त्याच्यामुळे तो आरोप माझ्यावर आलाय की ओरडते. सो हे तुम्ही यू कॅन एक्सप्लेन. तो एक्सप्लेन करेल. हा आरोप असा आहे की तुम्हाला घरात राहायला फारसं आवडत, हो. व्यवसायाच्या नावाखाली. नाही, नावाखाली नाही. माझ्या गोष्टी चालूच असतात. वेळेवर तिथे पोहोचणं महत्वाचं असतं आणि मला प्रत्येक गोष्ट ही पर्टिक्युलर आणि परफेक्टच करायला आवडते. हॉटेल असल्यामुळे आम्हाला 3:30 पर्यंत तिथे थांबायला लागतं. कारण 3:30 पर्यंत. एक मिनिट. मला म्हणजे आता 10 मिनिटांनी उठाबशा काढाव्या नाही. तर तुमचा आता चेहरा असा टेन्शन झाला होता मला. तर तुम्ही रागावू नका. पण मी तुम्हाला सांगतो, हे जे काही आरोप आहेत ना, हे आरोप म्हणून घेऊ नका. या सगळ्यांना ना इतके दिवस ते बोलायचं होतं, पण त्यांचं कोणाचंही बळ एकवटत नव्हतं. म्हणून त्यांनी मला सगळ्यांनी फोन करून सांगितलं, जरा 1 तासाभरासाठी आमच्या घरी या. हा, येस. कुठला बदल करणार आजपासून स्वतःमध्ये? जे लवकर उठण्याचं होतं, उशिरा उठते, ते करेन मी बदल. कारण माझी झोप पूर्ण झाल्याशिवाय मला उठवत नाही. कारण पुढची सगळी कामं लाईंड अप असतात. आणि आधीची जी माझी सवय होती की दुपारी झोपायची, ती आता नाही मला मिळत झोपायला. त्यामुळे मी आधी पूर्ण झोपून घेते, म्हणजे त्याच्यावरूनच कोणावर चिडचिड होणार नाही, कोणाला काही बोलावं लागणार नाही, घरात व्यवस्थित कामं होतील. सो तो एक गुण सुधारला की सगळंच होईल. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? यांनी कुठला बदल करायला पाहिजे? लवकर उठलं आणि कामं सुरू केली तर पुढचं अजून सगळ्या गोष्टी फास्ट होतील. सो निश्चितच ती आता तो बदल करेल. पण घरच्यांनी त्यांनी सांगितलं की काही गोष्टी अशा तुमच्याबद्दल सांगितल्यात की तुम्ही घरच्यांचं ऐकत नाही, त्यामुळे आता ह्याच्यावरती तूच बघ. घरी लवकर येण्याचं होत नाही, कधी खूप उशीर होतो. त्यामुळे मग ती बंदुकीच्या खांद्यावर असते, शूट कर लवकर आणि बोलावं आता. त्यामुळे ते सगळं तिच्यावर येतं आणि लवकर यावं लागतं घरी. किती बाजू घेतात ना. खरी बाजू आहे. मी कुठे काय म्हटलं? सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? आणि आता एवढं ऐकल्यानंतर काय म्हणणार. अगदी म्हणजे व्यवस्थित, म्हणजे अगदी हे आहे, गुण खूप छान आहेत तिचे. हो ना. हो. तुम्हाला काय वाटतं, खरंच कुठला बदल केला पाहिजे घरात म्हणजे भविष्यात? त्यांचा लवकर चुकीचा उठणं संसार हा असतो. बदल केला पाहिजे फक्त. बाकी काय? बाकी हो. काहीच म्हणजे नाही. पटकन चिडणं वगैरे जे आहे ते काय कोणी? नाही तशी चिडत नाही ती अजिबात. हो ना. नाही चिडत. बरं. मी सासरा आहे तिचा. नाही, सगळे गुण चांगले आहेत तिचे. हो ना. काय फारसा बदल करण्याची गरज नाही, ती काय आपोआप करूनच गेली. होय. मुलाबद्दल काय म्हणणं आहे? नाही, त्याला जरा सुधारावं लागेल. जावई यावर जास्त असल्यामुळे हं.
लेट होत असेल, बाहेर गेल्यावर किती वेळ देतात आणि ते घरी जसं काही बिझनेससाठी त्यांनी लवकर यावं ही जशी अपेक्षा घरच्यांच्या आईवडिलांची त्यांच्या आहे तशी मुलीची पण आहे, पण होऊ शकत नाही. पण ती कंट्रोल करेल आणि त्यांना लवकर घरी बोलवेल आणि जावई उत्तम आहेत. होय हा. द्या. प्रश्नच नाही. तोही समजूतदार आहे, तीही समजूतदार आहे. दोघंही बॅलन्स्ड आहेत, मेंटली बॅलन्स्ड आहेतच आणि चांगले आहेत. लहान आहेत त्यामुळे आत्ता मेहनत करतायत, त्यामुळे थोडा उशीर होतो वगैरे, हे बरोबर आहे. करतील पुढे मागे, आपोआप मॅच्युरिटी येऊन सगळं व्यवस्थित होईल आणि दोघंही चांगले आहेत, प्रश्नच नाहीये. आता यानंतर ना म्हणजे या गप्पा तर सुरू आहेत. तुम्ही तर सांगितलं उद्यापासून लवकर उठणार वगैरे असं काहीतरी एक आपण म्हणालेले आहात. आम्ही काय बघायला नसणार, त्यामुळे जे काय होणार ते तुम्हीच आहात. पण बघूया उद्यापासून हा बदल या घरात नक्की होईल. आणि त्या पलीकडे जाऊन यानंतर एक आव्हान आहे. ते आव्हान असं आहे की चित्र काढायचं आहे. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? या बघू, थांबा. बोलायचं नाही, खाणाखुणा करायचं नाही, चित्र काढायचं आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. खूप कठीण असतात ही चित्र, ही जगभरात कुठेही हा फार भयानक असतात. यांच्यासाठी काय आलंय बघूया. कासव. अजून कोणी काय सांगितलं? हा, मुंगी. मुंगी. ढेगुण. ढेगुण. कोणी सांगितलं? या तुमच्या बहीण. बहीण. खूप चावायचा. काय आहे हे? कोण आहे? ढेकूणच आहे. एक मिनिट. हे चित्र ह्यांना अभिप्रेत असलेलं मोठं काढा बघूया. ढेकूण हा छोटा होता म्हणून थांबा ना. त्यांना मोठा पाहिजे होता ना, मोठं काढ म्हणत होते. असं तुम्ही आता ह्याला काय वेगळंच सांगितलं असतं. मोठा या पहिलं बक्षीस द्या. थँक्यू. खूप खरं. पुढे पनवेलला मिळतात असे. चला, अभिनंदन. आणखी एक 500 रुपयाचं बक्षीस. आणि आता हे 1000 म्हणजे शेवटचं जे चित्र जर काढलं, पहिली 2 बक्षिसं मिळाली तर तिसरं बक्षीस 1000 रुपयाचं असतं. कोण काढणार? हे आव्हान कोण घेणार? मीच घेते. तुम्ही? सोपं आहे. अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच आहे आणि ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी आहे. तेव्हा हे बक्षीस तुमच्या. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी देवाची मागेन आणि आई वडिलांची मागेन. कारण कधी कधी जाता येत नाही त्यांना, जेव्हा खूप गरज असेल तेव्हा कधी मला माझ्या कामांमुळे जाता येत नाही. सो आज ते तिकडे माझी व्हॅन आणि बघतायत व्यवस्थित. सो सॉरी फॉर दॅट. पण ह्याच्या पुढे ते नक्की करेन. अशी कुठली गोष्ट आहे जी स्वतःमध्ये बदल करावा की ज्याच्यामुळे वहिनींची चिडचिड कमी होईल? कामं वेळेच्या वेळी करायला पाहिजे. तुम्ही हो. म्हणजे दुसऱ्यांची का स्वतःची? दुसऱ्यांची करतो त्याच्यामुळे स्वतःची होत नाही, तर ती पहिली गेली पाहिजे. दुसऱ्यांसाठी करणं हा त्याचा स्थायी भाव आहे असं मी म्हणेन, स्वभावच आहे. पण दुसऱ्यांसाठी करत असताना थोडं स्वतःसाठी जगा असंही म्हणत असतो. तेव्हा तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. आणि आज जे कोणी आरोप केले होते ते आज आम्ही चिठ्ठ्या आमच्या सोबत न्यायचा निर्णय घेतलेला आहे. कारण त्या जर या घरात राहिल्या तर आहे ते नातं आणखी घट्ट होईल. आणि म्हणूनच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर त्यात पुढच्या भागात. नमस्कार.